तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आपण जो डेटा ट्रॅक करतोय तो 19 तारखेच्या मार्केटसाठी आपण त्या ठिकाणी डेटा ट्रॅक करतोय. आणि 17 तारखेचा जे डेटा काय होता, 18 तारखेचा डेटा काय होता आणि 19 तारखेला काय डेटा असणार आहे. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी. तर एक्सपायरीचं जे गणित आहे तर त्या हिशोबाने -100 पॉईंट्स त्या ठिकाणी क्लोज झाले निगेटिव्ह साईडला. ठीक आहे. तर डेटा जो आलेला आहे आत्ताचा तो आहे निगेटिव्ह. रिझन असं आहे की मार्केटची एक्सपायरी झाल्यानंतर ऑलमोस्ट 30 ते 40% पोझिशन्स कट झाल्यानंतरही 5 लाखाच्या पॉझिटिव्ह मुवमेंट, पॉझिटिव्ह पोझिशन्स रिटेलरच्या त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि FIच्या ऑलमोस्ट 4 लाखाच्या ॲज इट इज, म्हणजे जरी 30-40% डेटा कमी झाला आहे तरी पोझिशन्स ॲज इट इज कॅरी आहे. त्याची फ्रेश डायरेक्शन आहे ना, फ्रेश डायरेक्शन लॉंग टर्मसाठीची ती अजूनही क्लिअर पॉझिटिव्ह झालेली नाही आहे. आणि प्रोने बऱ्यापैकी निगेटिव्ह पोझिशन्स ठेवून त्या ठिकाणी एक्सपायर क्लोज केलेली आहे. तर मित्रांनो, आपण चार्टवर जाऊ. चार्टवर मी तुम्हाला ॲनालिसिस करून दाखवलंय. एक्सपायरीचं जे गणित असतं ना, ते साधारण 2 पर्यंत मोठे प्रो प्लेयर हे एक्झिट मारून टाकतात. तर आजही तसंच झालं. ठीक आहे. तुम्ही बघू शकत असाल की मार्केट बऱ्यापैकी साईडवेज होतं आणि मी तुम्हाला एक सेंटर पॉईंट दिला होता. साईडवेज टू पॉझिटिव्ह त्या ठिकाणी डायरेक्शन त्या ठिकाणी आपण दिली होती. पण मित्रांनो, मार्केट खालच्या लेवलला गेल्यानंतरही बऱ्यापैकी चांगली रिकव्हरी देऊन पॉझिटिव्ह सुद्धा झालं होतं आणि तिथून पुन्हा एक डाऊनफॉल त्या ठिकाणी आलेला आहे. तर मित्रांनो, हे जे गणित आहे ना, हे एक्सपायरीचं गणित आहे. जे आउट ऑफ मनीचे स्प्रेड होते ना, ते कम्प्लीट झिरो झालेले आहेत आणि स्मार्टली पैसे कमवलेले आहेत FIsनी आणि प्रो प्लेयरनी. तर ही जी डायरेक्शन असते ना, ही इमॅच्युअर डायरेक्शन आहे. तर पुढच्या 2 दिवस जो डेटा आहे तो इमॅच्युअर असतो. इथून जे खाली आलेलं आहे मार्केट, इथून जे खाली आलेलं आहे, तर हे प्युअर आणि प्युअर त्याला काउंटर पार्टी न भेटल्यामुळे खाली आलेले, सरळ सरळ खाली आलेले. याच्या पाठी वेगळं असं लॉजिक काही नाही आहे. आणि ह्या ठिकाणी मे बी प्रो प्लेयरनी किंवा FIsनी ज्या पोझिशन्स होत्या निगेटिव्हवाल्या त्या ॲज इट इज कॅरी केलेल्या असणार आहेत. ठीक आहे. अशा हिशोबाचा डेटा आहे. SGX निफ्टी या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवतोय. जरी हा पॉझिटिव्ह दाखवत असला ना, तरी हा धोका आहे. ठीक आहे. वरच्या लेवल सस्टेन होणं तेवढंच इमिजिएट बेसिसवर शक्य नाही. तर जे लाईफ टाईम हायची जी गोष्ट करतो तो अजून वेळ आहे, थोडीशी वेळ आहे. डेटामध्ये चेंजेस येऊ द्या, डेटा कम्प्लीट पॉझिटिव्ह त्या ठिकाणी होऊ द्या. म्हणजे रिटेलर जो आहे हा इथे पॉझिटिव्ह दिसतोय ना, इथे 2-3 लाखाच्या पोझिशन्स निगेटिव्ह ज्यावेळी होईल त्यावेळी क्लिअर डायरेक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओसाठी ॲनालिसिससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.